शेवटी आव्हान दादा त्यांच्या म्हणण्याला अर्थ आहे. शेवटी आव्हान दादा या सगळ्या गोष्टी हळूहळू होतील. 4 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे आणि मराठा सेवक माझे गरीब जरी असले तर दादांच्या शब्दाला प्रचंड मान देतात आणि ते करतील. दुसरी गोष्ट, ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन का आली? तुम्ही दादांनी दिलेल्या आणि आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाकडे सुद्धा लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे. ज्या सुखसुविधा तुमच्या आमच्या मनामध्ये असतात, पाणी, लाईट, आंघोळीचं पाणी, संडास, शौचालय, त्याच्यानंतर जेवण, या गोष्टी तुम्ही आढळून, तुम्हाला माहिती आहे दोन दिवस तिथे तुम्ही खाऊगल्ली बंद होती. कोणत्या कारणाने बंद होती? सरकारचं काम आहे. तुम्हाला जर जेवण पाणी मिळालं नाही, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्वियस आहे, होणार. त्यामुळे ॲक्शनला रिॲक्शन असते. याकडे एक वेगळ्या अँगलने सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. पत्रकारांनी हे अधोरेखित केलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही या संदर्भात अर्ज करतात, तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट करणं, मी 12 तारखेला मी आवर्जून देवेंद्र भारतींना त्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ही सगळी सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी, वॉर रूम तयार करण्यासाठी, ट्रॅफिकचा रकस कमी करण्यासाठी, त्याचबरोबर गणेश फेस्टिवल असल्यामुळे आतील बांधवांना, बंधूंना जे या संदर्भात मुंबईत राहतात, या बहुल भागात 8 कॉर्पोरेशन एरियात राहतात, त्यांच्या घरी गणपती असतो, सगळ्यांचे असतो. आणि हे आदराचं असं हे गणेश फेस्टिवल आपल्याला माहिती असतं मुंबईमध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये. आपण त्याचा सन्मान करण्यासाठी त्याही लोकांना कोणताही त्रास होऊ नये. आणि हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं असेल, पाणी न मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. जेव्हा याच्या बातम्या तिथे गेल्या तेव्हा तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून खाण्याचे आणि पाण्याचे ट्रक आले आणि त्या वितरित करण्यासाठी त्यांनी जेव्हा तिथे सुरुवात केली, त्याच्यानंतरचे हे व्हिडिओ तुम्ही सांगताय झालं आहे. कारण तो एक रान मनामध्ये होता आणि तो झाला असेल. काही लोक गंभीर मुद्दा हिअरिंगमध्ये समोर आला. आंदोलक पत्रकारांवर सुद्धा हल्ले करताय, महिला पत्रकारांना धक्काबुक्की झाली. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्या तुम्हाला माहिती असेल, त्यावेळेस सुद्धा मनोज दादांनी स्पष्टपणे सांगितले, कानाखाली काढा. जो कोणी तुम्हाला त्रास आजपर्यंत तुमच्या या 200-400 चॅनलला माहिती आहे, दादांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत. कोणी तुमच्याशी हुल्लडबाजी केली, पोलिसांची केली, कारण आम्ही सतत संपर्कात होतो. पोलीस प्रशासन हे सांगणार नाही की त्या दिवशी रात्री आम्ही 4-5 वाजेपर्यंत, दुसऱ्या दिवशी 4-5 वाजेपर्यंत काय केलेलं आहे. पोलिसांना हे सांगावं लागतंय. त्यांनी सांगितलं पाहिजे की काही लोकांनी ती ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. आणि दादांनी काल तुमच्या सर्वांसमोर सांगितलंय, असं कोणी करत असेल, कोणी घुसखोर असेल, मुद्दाम करत असेल, त्यांना तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर द्या. त्यांनी कोणाची गय केलेली नाही. आणि स्त्रियांचा आदर करणं हा आपल्या प्रत्येक समाजमनाचा एक आरसा आहे आणि तो सांगण्याची कोणाला गरज नाही. तो धडा आपल्याला घरातच मिळतो आणि तो सर्वांनी पाळावा, हेच दादांचं कालचंही सांगणं होतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.